परखंदे तालुका खालापूर जिल्हा रायगड येथील महालक्ष्मी महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या जिद्दी महिलांची ही प्रेरणादायी कहाणी आहे। या महिलांनी एकत्र येऊन मत्स्यबीज पालन व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यातून स्वतःचा आणि गावाचा विकास घडवून आणला आहे। आमच्या परखंदे गावामध्ये पंचायत समितीच्या मॅडम आल्या, त्यांनी आमची गावात ग्रामसभा घेतली। त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला उमेद विषयी माहिती दिली। नंतर आम्ही उमेद मधनं गट तयार केले आणि आमचा उमेदचा प्रवास चालू झाला। तर आमच्याकडे गावामध्ये पंचायतचा तलाव होतं, त्या तलावामध्ये मत्स्यबीज सोडण्याचा आम्ही निर्णय घेतला। पंचायत समितीमध्ये सांगितलं की आम्ही मत्स्यबीज करणार आहोत। त्यांनी आम्हाला त्याच्यावर प्रशिक्षण दिलं। त्याच्यानंतर आम्ही मत्स्यबीज टाकलं आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला त्या व्यवसायामध्ये भरारी भेटली। आम्ही चांगल्या पद्धतीने 15 कुटुंब त्याच्यामध्ये आता जवळजवळ 10 वर्ष झाले, तर आम्ही त्याच्यामध्ये बीज सोडतोय। चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होतोय आम्हाला। कुठल्याही महिलेला जे गरज लागत होती ती गरज इकडे तिकडे कोणाचं सोनं दागिने वगैरे घाण ठेवून बँकेच्या मध्ये कर्जाची अशी व्यवस्था म्हणजे पहिले करायला लागायची, पण आता यावेळेस उमेद मुलं एवढं सहज शक्य झालं की आपण गेलो त्यांच्याकडे का लगेच उमेदच्या ह्याच्यातून आम्हाला जे 1% अनुदान वगैरे असं सगळं प्राप्त झालेलं आहे। आम्ही बँकेकडून सुरुवातीला 2 लाख रुपयाचं कर्ज घेतलं, त्याची व्यवस्थित परतफेड करून नंतर आम्ही 5 लाखाचं कर्ज बँकेकडून घेतलं। या समूहातील प्रत्येक महिला जबाबदाऱ्या वाटून घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम करतात। कटला, फंटूश, सायपर्निस यांसारख्या विविध प्रकारच्या माशांचे उत्पादन घेत या महिलांनी लाखोंचे उत्पन्न मिळवले आहे। आम्ही प्रत्येकीला जे गहू येत आहेत आमच्याकडे रेशनचे, ते आम्ही त्याचा भडा करून सुरुवातीला तो खाना प्रत्येकीने रोज संध्याकाळी 4 वाजता तो माशाचा खाद्य आहे ते आम्ही तळ्यात येऊन टाकतो। जानेवारीच्या सुरुवातीला आमच्याकडे तळ्यातले मच्छी मारायला सुरुवात केली का 200 रुपये किलोने आम्ही मच्छी देतो आणि मासे काढल्यावर असे मासे शिल्लक राहतच नाही। बाहेरगावच्या लोकांनी आम्हाला आधीच कॉल करून बोलवतात का आम्हाला मासे पाहिजेत म्हणून, आणि माशांची अशी व्हरायटी एवढी चांगली आहे का त्या मासे आम्हाला कुठे बाहेर जायलाच लागत नाही घेऊन। संपूर्ण टीमच्या परिश्रमामुळे आणि एकजुटीमुळे त्यांनी मत्स्यपालन उद्योगाला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे। ही कथा महिला सक्षमीकरण आणि आत्मनिर्भरतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे। परखंद्याच्या महिला म्हणजे असंच काही त्यांना हे नव्हतं, महिलांना कुठे कोणी प्राधान्य देतो। आता परखंद्याच्या महिला म्हणजे चांगल्या मत्स्य शेती करतात, याच आम्ही या 36 मध्ये तरी आमची ओळख झालेली आहे।